सगळ्यात अगोदर आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर वेळ प्रभूने आपल्या सगळ्यांच्या समवेत दिली, त्याबद्दल त्याची उपकार स्तुती असो, त्याला महिमा आणि सन्मान मिळो. विशेष करून आज आपण 15 ऑगस्ट नाही का, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत आणि फार सुंदर ही वेळ आहे की आपण प्रत्येक वेळेचा सदुपयोग म्हणून त्याच्या वचनाच्या सानिध्यामध्ये आपण प्रत्येक वेळ घालवतो आणि त्याच प्रकारे आजचा ही वेळ आपण घालवणार आहोत. मी पाळक साहेबांचे आभार मानतो या वेळेबद्दल, या सुवर्ण संधीसाठी, आणि आपणा सर्वांचे देखील मी आभार मानतो. आपण सुरुवात करत असताना प्रभूच्या हाती पडू आणि त्याला विनंती करू, प्रभू तू कृपा लाभू दे आम्हाला तुझं वचन समजण्यासाठी आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी. विशेष करून आज मी तुमच्यापर्यंत जो विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आपल्या समोर दिसत आहे, ख्रिस्ती परिपक्वता. आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा पायाभूत हा विषय आहे. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण जगातील गोष्ट पाहतो, अनेक ख्रिस्ती परिवारांची आपण स्थिती आपण पाहतो, तर पुष्कळ ठिकाणी आपल्याला जीवनात वैयक्तिक जीवनामध्ये काही समस्या पाहायला भेटतात, कुटुंबात समस्या पाहायला भेटतात, काही मंडळांमध्ये आपल्याला समस्या पाहायला भेटतात आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतो की उदासीनता कुठून ना कुठून आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसते. परंतु या सगळ्यांचा जर आपण विचारलं की कारण काय आहे, का बरं ह्या गोष्टी घडतात आणि का बरं आम्ही ज्यावेळेस अशा प्रसंगातून जातो त्यावेळेस आम्ही कशा प्रकारे एक ख्रिस्ती म्हणून असायला पाहिजे, नाही का. तर त्यासाठी आजचा हा विषय आहे, ख्रिस्ती परिपक्वता, जी आपल्याला खऱ्या रीतीने प्रभूमध्ये उभं करण्यास आपल्याला सहाय्य करणार आहे. ओके, तर विशेष करून आपण पुढे जात असताना का बरं ह्या गोष्टी घडतात, समस्या येणं का होतं, त्याचं जर उत्तर आपण पाहिलं किंवा शोधलं तर ते हेच आहे की परिपक्वतेचा अभाव, नाही का. पुष्कळ ठिकाणे मी कधी काय निर्णय घ्यायला पाहिजे, कोणत्या प्रसंगात मी कसं उभं राहायला पाहिजे, हे प्रसंग माझ्या जीवनासमोर येतात. त्यावेळेस माझ्यासाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी करायला पाहिजे, नाही का. आणि त्यासाठी विशेष करून आपण ज्यावेळेस ख्रिस्ती परिपक्वतेबद्दल विचार करत आहोत, तर मला असं वाटतं की ह्या प्रकारे आपण जाणार आहोत. विशेष करून आपण फळाकडे जाण्या अगोदर आपल्याला मुळापासून विचार करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस परिपक्वता आपण म्हणतो तर तिथं फळ आलेच, नाही का. आणि ख्रिस्ती परिपक्वता जी आहे ती फलदायी आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र फार सुंदर रीतीने आपल्याला आठवण करून देतं, नाही का. तर विशेष करून आपण सगळ्यात अगोदर त्या परिपक्वतेचं मूळ पाहणार आहोत, त्यानंतर त्याचा स्रोत आपण पाहणार आहोत, त्यानंतर काय अडखळणं येतात, आपण पुष्कळ वेळा आपली परिपक्वता किंवा आपण त्या प्रौढतेकडं वाटचाल करत नाही, त्यासाठी ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे की आपण दिवसेंदिवस पक्वतेकडे वाटचाल करावी, प्रौढतेकडे आपण वाटचाल करावी, त्याचं महत्त्व काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि मग देवाने त्यासाठी आपल्याला काय साधनं दिले त्याचा आपण विचार करणार आहोत. आणि शेवटी आपण पाहणार आहोत विशेष करून की त्या परिपक्वतेचं चिन्ह आपल्या जीवनात कसं दिसतं. आणि मग सगळ्यात शेवटचा भाग आपण पाहणार आहोत, ते म्हणजे काय, सरते शेवटी ह्या सगळ्यांचं ध्येय काय आहे. ओके, तर या आपण सगळ्यात अगोदर मुळापासून सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की का बरं परिपक्वतेची गरज आहे. तर पहिले करिंथकरास पत्र पौलाचे 14वा अध्याय आणि वचन 20. विशेष करून आपण या वचनांकडे जात असताना लक्षात घ्या, पाळक साहेब, तुम्हाला पण मी विनंती करेल की पवित्र शास्त्र हा आपला अधिकार आहे, बरोबर. आणि पवित्र शास्त्राच्या बाहेर एकही बाब अशी वाटली तर तुम्ही हक्काने सांगू शकता, संदेश पाळक साहेब तुम्ही खाली येऊन बसा, कारण आपण ज्या अधिकाराने उभे आहोत ते एकच आहे,
पवित्र शास्त्र सर्वश्रेष्ठ अधिकार आहे, जे देवाचं वचन आहे आणि त्याद्वारे आपण प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर सगळ्यात अगोदर परिपक्वता किंवा प्रौढता त्याची गरज काय आहे? पहिले कोरिन्थकरास पत्र 14वा अध्याय वचन 20 आपल्या समोर आहे. मी वाचतो. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. आता हे वचन आपल्याला प्रेरणा देणार आहे. खरं तर इथं पौल जो आहे कोरिंथ येथील मंडळीला आज्ञा देत आहे. काय सांगितलं इथं? बालबुद्धीचे होऊ नका. आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीबद्दल पाहतो, त्याच्या जीवनशैलीबद्दल आपण पाहतो, तर तो कसा लहान होता, मग तो कसा वाढत जातो, तरुण होतो आणि मग असा एक वेळ येतो की जिथं तो वयस्कर होतो, नाही का? परंतु जसं वर्ष जातात तसे त्याची विचार करण्याची जी पद्धत आहे ती बदलते, बरोबर? त्याची विचार करण्याची पद्धत बदलते, त्याचे हावभाव बदलतात, त्याला निर्णय घेण्याची क्षमता येत राहते, नाही का, तितक्या प्रमाणात. आणि मग तो एक सक्षम पुढारी म्हणून तिथपर्यंत तो वाटचाल करत राहतो, नाही का? परंतु असं कोणतं लेकरू आहे, पुष्कळदा काय होतं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादं बाळ जन्मलं, नाही का, त्यावेळेस किती आनंद असतो बरं? आनंद होतो की नाही त्यावेळेस? बाळ जन्मलंय घरात आणि मग ते जे बाळ आहे ते ज्यावेळेस नवीन नवीन हालचाली करतं, जसं पोटावर येणं, नाही का, आणि मग रांगायला लागणं, आणि मग नंतर आपण पाहतो की ते बाळ काहीतरी शब्द गुणगुणायला लागतं, त्यावेळेस सुद्धा आपल्याला फार आनंद वाटतो, नाही का? अरे किती छान, पापा मामा काय काय करत ते बोलत राहतं, त्यामध्ये आपल्याला फार आनंद वाटतो, नाही का? आणि मग ते वाढत वाढत चालतं आणि जसं ते वाढतं तसं शरीराने वाढतं. ते अगोदर पोटावर येतं, नाही का, रांगायला लागतं, मग गुडघ्यावर, आणि मग उभं राहतं आणि चालायला लागतं, बरोबर? परंतु ह्या सगळ्या गोष्टी आई वडिलांना आनंददायक आहेत, बरोबर? कुठपर्यंत आनंददायक आहेत बरं? ते बाळ वाढत आहे चांगल्या प्रकारे आणि ते वाढत असताना बुद्धीने पण त्याची वाढ चांगली होत आहे, बरोबर? परंतु असे कोणते आई वडील आहेत की जे पहा, ते लहान बाळ होतं, ते आता मोठं झालंय, आता ते 20 वर्षाचा तो एक चांगला तरुण झालेला आहे आणि आता तरी सुद्धा त्याची जी बुद्धी आहे त्या लहान बाळासारखीच आहे आणि तो आता म्हणतो मामा पापा, नाही का? ते लहान बाळ जसे शब्द वापरतो. यावेळेस मात्र आई वडिलांना चांगलं वाटेल का? नाही वाटणार चांगलं. का बरं? कारण त्याच्या वयानुसार जी त्याची वाढ व्हायला पाहिजे होती, आंतरिक रीतीने, वैचारिक रीतीने आणि सर्व रीतीने, नाही का, ती झालेली नाहीये, बौद्धिक रीतीने ती झालेली नाहीये. आणि तेच पुष्कळ ठिकाणी खरं कारण असू शकतं परिपक्वतेपासून दूर राहण्यासाठी, नाही का? आता परिपक्वतेबद्दल विचार करत असताना परिपक्वता म्हणजे काय आहे? परिपक्वता म्हणजे आध्यात्मिकरित्या ख्रिस्तामधील मजबूत पवित्र शास्त्रीय समज आणि वर्तन. थोडक्यात एका लाईन मध्ये जर आपण समजलं तर परिपक्वता म्हणजे काय बरं? ख्रिस्तामध्ये अधिक आणि अधिक मी वाढत आहे आणि मी वाढत असताना मला माहित आहे की हे मला देवाच्या वचनातून समजतं आणि मला आता दिवसेंदिवस देवाचं वचन अधिक अधिक समजत आहे आणि ते देवाचं वचन माझ्या वर्तनावर कार्य करत आहे, बरोबर? माझ्या वर्तनावर ते कार्य करत आहे आणि तेच परिपक्वतेबद्दल आपल्याला ते शिकवितं. आणि खऱ्या रीतीने त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्याला मूळ समजणं गरजेचं आहे आध्यात्मिक रीतीने, नाही का? आणि विशेष करून त्या मुळाबद्दल सगळ्यात अगोदर आपण विचार करूया. त्याकडे जात असताना काय बरं, ज्यावेळेस आपण मुळाबद्दल विचार करतो तर हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होईल, ख्रिस्ती कोणाला म्हणावं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर? सांगू शकाल का कुणीतरी ख्रिस्ती कोणाला म्हणावं? कुणाला म्हणता येईल बरं ख्रिस्ती? राईट, बरोबर 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 ख्रिस्तासारखं जीवन जगतात. ओके, ख्रिस्ती म्हणजे मी फक्त देहाने चर्चमध्ये येतो, बरोबर? मी किंवा मी वेगवेगळ्या प्रकारे सर्व गोष्टींमध्ये मी सहभागी होतो, किंवा
नाही का मी फार बाह्य रीतीने फार धार्मिक आहे, फक्त एवढंच मर्यादित आहे का? किंवा मी केवळ माझ्या मुखाने ख्रिस्ताला प्रभू म्हणून घेतो बोलतो का, एवढंच महत्वाचं आहे का? मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मास आलो काय ते माझ्या ख्रिस्तीपणाची पावती आहे का? मी चर्चमध्ये सहभागी होतो ते माझ्या ख्रिस्तीपणाची पावती आहे का? मी वचन वाचतो, प्रार्थना करतो, सगळ्या गोष्टी मी करतो नाही का, परंतु मूळ जर मला समजलेलं नाही तर फार कठीण आहे. म्हणूनच प्रभू ख्रिस्त जो आहे 7व्या अध्यायामध्ये त्याबद्दलच आपल्याला आठवण करून देत आहे, चेतावणी देत आहे. वचन 21 मध्ये तो म्हणतो, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. काय आहे ख्रिस्तीपण? हे फक्त बोलण्यात नाही, नाही का? ख्रिस्तीपण हे आपल्या वर्तनातून पण आहे आणि हे आपल्याला अगदी स्पष्ट रीतीने देवाचं वचन सांगतं. मग ज्यावेळेस आपण विचार करतो तर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की का बरं प्रभूजी प्रभूजी म्हणणारे स्वर्गात जाऊ शकणार नाहीत? फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणणारे स्वर्गात जाऊ शकणार नाहीत. तर त्यासाठी पण पवित्र शास्त्र आपल्याला अनेक गोष्टी सांगतं. जसं सैतान सुद्धा, त्याला सुद्धा ही जाणीव आहे की तो प्रभू आहे. कारण आपण शुभवर्तमानामध्ये पाहिलं, ज्यावेळेस ख्रिस्त तिथं आला आणि ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते ते सुद्धा प्रभू म्हणून ओरडत आहेत, बरोबर? मग केवळ प्रभू म्हणणं तेच ख्रिस्तीपणाचं एक चिन्ह आहे का? नाही, तेच नाही. फक्त तेच आपल्यासाठी चिन्ह होऊ शकणार नाही. का बरं ते चिन्ह होऊ शकणार नाही? त्याचं उत्तर सुद्धा पवित्र शास्त्र आपल्याला देतं. कारण ख्रिस्त विरहित आपली स्थिती कशी होती, नाही का? आपली स्थिती कशी होती? आपण आध्यात्मिकरित्या मृत असे होतो, नाही का? आणि मृत व्यक्ती काही करू शकतो का? नाही करू शकत. इफिसकारास पत्र आपल्याला त्याबद्दल शिकवितो. आदाम हवेला देवाने त्या एदेन बागेमध्ये आपण पाहतो की त्या सर्व गोष्टींबद्दल त्याने मोकळीकता दिली, नाही का? परंतु एक आज्ञा दिली होती. काय आज्ञा दिली होती? हा, ते जे मध्यभागी असणारं जे झाड आहे, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार, त्याचं फळ तुम्ही खाऊ नका, खाल तर काय व्हाल म्हणे? फक्त मरण नाही म्हटलं तिथं, खास मराल. मरण आणि खास मरण याच्यामध्ये फार फरक आहे, नाही का? मरण म्हणजे या देहातून सुटणं, परंतु खास मरण हे त्याच्याही पलीकडे आहे. ते म्हणजे देवापासून दूर होणं. आणि आध्यात्मिक मृत्यू आपल्याला त्याच्याबद्दल सांगतं. आणि इफिसकारास पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पाऊल त्याची आठवण करून देतो की आपण पूर्वी कसे होतो, आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत होतो. आणि त्याचं एक चिन्ह म्हणजे काय बरं? आपण ह्या जगाच्या त्या अधिपतीच्या धोरणाप्रमाणे आपण चालणारे होतो, नाही का? पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट आहे. आणि म्हणून मी मृत अवस्थेमध्ये असताना जरी मला बाह्य रीतीने सर्व गोष्टी दिसत आहेत, मी माझ्या मुखाने प्रभूजी म्हणतो, सगळ्या गोष्टी आहे, परंतु जर मला ख्रिस्ताची खरी ओळखच नाही तर मी अजूनही ख्रिस्तापासून दूर आहे. मी खरा ख्रिस्ती म्हणून घेऊ शकत नाही, नाही का? आणि ही अवस्था आपल्याला कुठून लाभली? आदामापासून, नाही का? एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरलं आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलं म्हणे. काय आहे मूळ मनुष्याची अवस्था? काय आहे? ही ती अवस्था आहे की ज्यामुळं आता मनुष्य असफल झालेला आहे, मनुष्य दुर्बळ झालेला आहे आणि आता तो स्वतःहून देवासमोर उभं राहू शकत नाही कोणत्याच त्याच्या कृत्यांनी. कारण आपण आदामाचे वंशज आहोत, आदामामध्ये आपण जन्म घेतो आणि अगदी स्वभावताच पापी म्हणून आपण येतो. म्हणूनच दावीद राजा काय म्हणतो, मी आईच्या उदरात होतो तेव्हाचाच कसा आहे? पापी आहे, बरोबर? आणि ही सत्यता आहे. पवित्र शास्त्र आपल्याला त्याबद्दल शिकवितं आणि ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्याच्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं पाप जगात शिरलं आणि पापाच्या द्वारे मरण शिरलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे मरण काय आहे बरं? देवापासून दूर होणं. तोच आदाम जो अगोदर देवासाठी नाही का फार आतुरलेला होता, परंतु पापी भ्रष्ट अवस्थेत आता तो देवापासून लपायला लागला.
देवापासून दूर पळायला लागला आणि म्हटला की प्रभूजी मला समजलं तू येतोयस म्हणून मी इकडे जाऊन लपलोय. ही पापी वृत्ती, ही मृत अवस्था आपल्याला पाहायला भेटते की मनुष्य जो आहे तो जिवंत देवापासून पळ काढतो, नाही का, पळ काढतो तो. आणि तेच आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि स्वभावतः आदामामध्ये आपण असता कारणानं इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन 3 सांगतं आपण त्याच्या क्रोधाची प्रजा होतो, त्याच्या क्रोधाची प्रजा होतो. काय आहे? देव पवित्र आहे, तो नीतिमान आहे. आणि त्या पवित्र नीतिमान देवासमोर जर आपल्याला उभं राहायचं आहे तर ज्या स्थितीमध्ये देवाने आदामाला घडवलेलं होतं त्या स्थितीमध्ये आपण पाहिजे, निर्दोष, बरोबर आणि नीतिमान. परंतु पवित्र शास्त्र सांगतं रोमकारास पत्रामध्ये की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. सर्व बहकले आहे, सर्वांनी आपला मार्ग धरला आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी असताना ही वाईट बातमी आहे. आणि ही बातमी आपल्याला हे दाखवतं की मनुष्य जो आहे तो पूर्ण भ्रष्ट आहे. आणि इथं मात्र आपण पाहतो की देवाने ज्या प्रतिमेमध्ये मनुष्याला घडवलं त्याच प्रतिमेवर घाला झालेला आहे. आणि माहितीये का देवाने मनुष्याला कशा प्रकारे घडवलं? देवाची प्रतिमा म्हणजे काय? कोणतं प्रतिरूप बरं सांगू शकता का? राईट, देवाचा स्वभाव, बरोबर. ज्यावेळेस आपण देवाच्या प्रतिरूपाबद्दल विचार करतो, नाही का, मनुष्याला त्याच्या प्रतिरूपामध्ये, त्याच्या प्रतिमेमध्ये घडवलं, तर लक्षात घ्या मनुष्याची निर्मिती जी आहे ती प्राण्यांपेक्षा वेगळी होती. मनुष्याला देवाने आत्मा दिला, बरोबर, कारण देव आत्मा आहे, आपल्याला माहित आहे. देव सर्वज्ञानी आहे आणि त्या प्रकारे मनुष्याला त्याने थोडंसं ज्ञान दिलं. देव महान निर्माण करता देव आहे आणि पहा त्याचा गुण आपल्याला मनुष्यामध्ये पण पाहायला भेटतं, कारण तो काही ना काही निर्माण करतो. आपण जे बसलो ही निर्मितीच आहे मनुष्याने केलेली, बरोबर की नाही. जी समोर आपण टीव्ही पाहतो, सगळ्या गोष्टी मनुष्याने निर्माण केल्या, त्याच्यामध्ये तो अंगी स्वभाव आहे निर्मितीचा, बरोबर. ज्या प्रकारे देवाला इच्छा आहेत, भावना आहेत, त्याच प्रकारे मनुष्याला आहे. आणि ह्या प्रकारे देवाने त्याला घडवलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की ही जी प्रतिमा आहे ती सरते शेवटी देवाला प्रतिबिंबित करणारी असावी. म्हणून ज्यावेळेस देवाने आदामाला आणि हवेला त्या एदेन बागेत ठेवलं, त्यांना काय आशीर्वाद दिला बरं? हा, सगळ्यात महत्वाचं तिथं एक लाईन आहे बघा, पृथ्वी सत्ते खाली आणा आणि सत्ता करणं हा देवाचा गुण आहे, बरोबर. सत्ता केवळ तो करू शकतो, तो महान निर्माण करता देव आहे. आणि त्याने जे निर्माण केलं त्या निर्मितीवर त्याने मनुष्याला उभं केलं, बरोबर. आणि त्याची इच्छा होती की आता मी जो सर्व सत्ताधारी देव आहे त्या माझ्या अधीन राहून हा जो आदाम आहे त्याने मला या पृथ्वीवर सत्ता चालून प्रतिबिंबित करावं, बरोबर की नाही. परंतु त्याच्या उलट झालं, त्याच्या उलट झालं. पापाचा परिणाम काय झाला? मनुष्य पूर्ण भ्रष्ट झालेला आहे. आज सत्तेसाठी फारच, नाही का, प्रॉब्लेम चालू आहेत. खुर्चीसाठी, सत्तेसाठी सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटेल ह्या गोष्टी. का बरं? कारण आता ती सत्ता मनुष्याला पाहिजे, परंतु देवाला सोडून ती सत्ता पाहिजे, बरोबर. देवाच्या अधीन राहून ती सत्ता नकोय मनुष्याला, कारण देवाने त्या प्रकारे त्याला घडवलं होतं, त्याच्यावरच घाला झालाय, देवाच्या प्रतिमेवरच घाला झालेला आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि रोमकरास पत्र जे आहे फार सुंदर रीतीने त्याबद्दल शिकवितं. त्याप्रमाणे इफिसकरास पत्र शिकविते काय बदल झाला त्याचा. ज्यावेळेस आदामाने पाप केलं, मनुष्याने पाप केलं, त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर कसा झाला? सर्व प्रकारे बदललं, नाही का. सगळ्यात अगोदर त्याचा प्रभू बदलला. आता मी, मला, माझं, मीच सर्व काय आहे, मला देवाची गरज नाही. इफिसकरास पत्र 2:2 मध्ये सांगितलं की त्याचा प्रभू बदललेला आहे. आता त्याचा प्रभू कोण आहे? या जगाचा अधिपती, बरोबर. या जगाच्या अधिपतीच्या धोरणाप्रमाणे चालण्यासाठी आवडतं आपल्याला पुष्कळदा, नाही का. त्याला आवडतं. का बरं? कारण देवाची प्रतिमा ढागाळलेली आहे, देवाची प्रतिमा जी आहे विरूप झाली. आता हृदय सुद्धा बदललं. जे हृदय अगोदर देवाकडे आतुरलेलं होतं, आता ते हृदय सर्वात कपटी झालेलं आहे. इर्मया 17 आणि वचन 9 सांगतं, नाही का. ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? आता मनुष्याचं हृदय जे आहे ते त्या जिवंत देवाच्या ऐवजी दुसरीकडेच पळण्यास फार उत्सुक असतं, नाही का. वचनाकडे जाण्याऐवजी, चर्चला जाण्याऐवजी मी पुष्कळदा वेगळ्या गोष्टीकडे फार लवकर माझं मन झुकतं, कारण माझं हृदय बदललं होतं.
तिथंच घाला झालं नाही का. आपली इच्छा बदलली. आता ती अगोदर जी इच्छा होती आदामाची की मला देवाला भेटायचंय, तो आदाम पळायला लागला. आणि इफिसकरास पत्रामध्ये पाऊल त्याचीच आठवण करून देतो वचन 3 मध्ये, अध्याय 2 वचन 3 मध्ये, की त्या लोकांत आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो आणि आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो. कुणाची इच्छा पूर्ण करायची? मनुष्य तेच गमावून बसलाय. तेच बदललेलं आहे. मला देवाची इच्छा पूर्ण करायला पाहिजे की माझी? मनुष्य म्हणतो नाही, मला माझी इच्छा पूर्ण करायला पाहिजे, कारण मी देव आहे, मला ती सत्ता भेटलेली आहे, मी सत्ताधारी आहे, मी पुढारी आहे, मी कोणीतरी मेन आहे. आणि हे आज भ्रष्टतेचे एक उदाहरण आहे नाही का. त्यानंतर आपण पाहतो की मनुष्य इतका दुर्बळ झालेला आहे की तो स्वतःहून देवासमोर उभं राहू शकत नाही. रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 3 आपल्याला त्याबद्दल सांगतं, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने. का बरं देवाने नियमशास्त्र दिलं मोशेद्वारे? त्याचा उद्देश काय होता? खऱ्या रीतीने कारण आपल्यामध्ये नीतिमान असं काहीच राहिलं नव्हतं आणि नियमशास्त्र वारंवार नीतिमानतेची ओरड करतं नाही का. नीतिमत्वता काय आहे त्याबद्दल ते दाखवतं आणि म्हणूनच आपण पुढे आणखी गोष्टी शिकणारच आहोत. परंतु आपला देह स्वभाव त्यामुळं ते दुर्बळ झालं. आपण आता पूर्णपणे नियमशास्त्र पालन करू शकत नाही. करतं का आपल्यातील कोणी पूर्णपणे नियमशास्त्र पालन? नाही. याकोब म्हणतो जर मी सगळ्या आज्ञा पाळल्या आणि एक आज्ञा जर मी पाळू शकलो नाही तर मी त्या सगळ्या आज्ञा मोडल्याप्रमाणे आहे. बरोबर. आता उदाहरणच आपण घेऊया. जे धार्मिक पुढारी होते ख्रिस्ताच्या वेळेसचे, त्यांना वाटायचं की अरे मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलं खून करू नकोस, बरोबर, ही आज्ञा दिलेली आहे, अगदी सुंदर आहे, आम्ही कुणाला तर कधीच कुणाचा खून केला नाही, आम्ही कुणाला भुसकलं नाही किंवा कुणाला विष आम्ही दिलेलं नाही आणि या रीतीने पहा आम्ही ती आज्ञा पाळलेली आहे. परंतु ख्रिस्त म्हणतो नाही, नियमशास्त्र तर तशाबद्दल नव्हतं सांगत, त्याच्याही पलीकडे अधिक काहीतरी सांगत होतं. अरे खून करणं म्हणजे फक्त जाऊन ती कृती करणंच नाही, तर त्याच्याही पलीकडे जर एखादा व्यक्ती आपल्या भावाबद्दल द्वेष बाळगतो तरी ते सुद्धा. अरे मग मला सांगा, असं कधी झालं नाही का आपल्या जीवनात? होतं. अरे मग मी तर खुनी आहे. सर्व रीतीने जर आपण विचार केला तर अगदी स्पष्ट सांगतं बायबल. आणि या प्रकारे देह स्वभावामुळे नियमशास्त्र दुर्बळ झालेला आहे आणि जे असाध्य ते साधण्याकरिता आता आपली कोणतीच कृत्य, आपली कोणतीच जे प्रयत्न आहेत ते कधीच सफळ होणार नाही. म्हणूनच यावर पर्याय काय आहे? यावर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे देवाने हस्तक्षेप करायला पाहिजे. बरोबर की नाही? आदामाने प्रयत्न केला, त्याचे प्रयत्न किती दुर्बळ होते माहिती ना तुम्हाला? त्याने पानांची कटी वेष्टन शिवली है ना. त्यातून आपल्याला समजतं मनुष्याची जे प्रयत्न आहेत किती दुर्बळ आहेत. ते क्षणिक आहेत, काहीच टिकू शकणार नाही. परंतु देवाने हस्तक्षेप केला. देवाने त्यांना चर्मवस्त्र दिली, तिथं अर्पण केलं आणि याची आठवण करून दिली की यस, अशाच प्रकारे मी माझ्या प्रियपुत्राला पाठवणार आहे आणि तो माझ्या लोकांसाठी वधस्तंभावर वधल्या जाणार आहे. देवाने हस्तक्षेप करणं गरजेचं होतं आणि त्याच्याबद्दलच आपल्या इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन 4 आणि 5 मध्ये सांगितलेलं आहे. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ख्रिस्तीत्वाचं सगळ्यात बीज, महत्वाचं मूळ हे आहे, ते म्हणजे ख्रिस्ताबरोबर जिवंत होणं. आणि जिवंत आपण स्वतः नाही होऊ शकणार. लाजार स्वतः म्हटला का प्रभू थांब, तो आवाज देऊ नकोस, मी स्वतः उठतो? किंवा असं म्हटला का अरे प्रभू काय, मी तर थोड्या वेळाने उठणारच होतो, नाही का, तू कशाला आता आवाज दिला? नाही होणार असं कधीच. मनुष्य जर मेला तर तो सडणारच, कुजणारच, हे अगदी सत्य आहे. परंतु त्या कुजलेल्या शरीरामध्ये सुद्धा जीवन देण्यास देव समर्थ आहे.
देव समर्थ आहे ते जीवन देण्यासाठी, आणि तेच मूळ आहे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि आता ख्रिस्त आला, त्याने आपल्यासाठी तो जगला, आपल्यासाठी आपल्या जागेवर त्याने ते सर्व आज्ञा पालन केलं, नाही का? म्हणूनच तो म्हटला की मी नियमशास्त्रातील काना किंवा मात्रा रद्द करायला आलो नाही, तर मी ते पूर्ण करायला आलो. का बरं? कारण ते तुम्ही आणि मी पूर्ण करू शकलो नाही. या जगात असा कोणताच व्यक्ती नव्हता की जो ते नियमशास्त्र पूर्ण करू शकेल, आणि म्हणून नियमशास्त्र देणाराच प्रभू देहधारी झाला, नाही का? आणि तो नियमशास्त्राधीन जन्मास आला सांगितलंय, बरोबर? आणि त्याने त्याच्या जीवनाद्वारे, सर्वस्वाद्वारे त्याने नियमशास्त्र पूर्ण केलं. देवाच्या ज्या योजना होत्या, देवाच्या ज्या मागण्या होत्या, त्या सर्व ख्रिस्ताने पूर्ण केल्या. तो पूर्ण नरक त्या वधस्तंभावर त्याने स्वतःवर घेतला आणि त्याचं नीतिमत्व त्याने आपल्याला दिलं. आणि आता ख्रिस्तामध्ये आपण देवाचे लोक आहोत. आता ख्रिस्तामध्ये आपण नवी उत्पत्ती आहोत, देवाचं वचन सांगतं. आणि जर नवी उत्पत्ती आहोत तर सगळं नवीन पाहिजे, बरोबर की नाही? सगळं नवीन पाहिजे. मग काय नवीन पाहिजे? आता ख्रिस्तामध्ये जर आपण आहोत तर आता पहिला स्वभाव जो दही कृतीमध्ये मी चालणारा होतो, त्याच्यामध्ये मला आता बदल दिसायला पाहिजे, बरोबर? आता जर मी ख्रिस्तामध्ये आहे तर मला ख्रिस्ताद्वारेच चाललं पाहिजे. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला पुढे शिकायला भेटतं, जिथं खरा ख्रिस्ती जीवनाचा स्रोत काय आहे ते आपण ज्यावेळेस समजून घेतो त्यावेळेस आपल्याला समजेल, नाही का? मी अगोदर सांगितलं होतं की खरा ख्रिस्ती कोण आहे? खरा ख्रिस्ती तोच आहे जो ख्रिस्ताने प्रवाहित आहे. ख्रिस्त काय म्हणतो? मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात, योहान 15 अध्याय आणि वचन 5 मध्ये. आणि तो म्हणतो जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करता येत नाही. ख्रिस्ता बाहेर ख्रिस्तीत्व नाही. ख्रिस्तीत्व पूर्ण ख्रिस्ताबद्दल आहे, ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्ताद्वारे आहे आणि ख्रिस्तासाठी आहे. सगळ्यात अगोदर आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवनाचा स्रोत स्वतः ख्रिस्त आहे, कारण त्याच्याद्वारेच हा जीवन रस आहे. आपल्याला माहिती आहे ना, समोर बघा ते द्राक्षवेल दिसत आहे ना? द्राक्षवेल जो आहे आपल्याला माहित आहे की जोपर्यंत त्याचे फाटे आहेत त्या वेलात लगटलेले आहेत, त्याला जोडलेले आहेत, तोपर्यंत ते फळ देऊ शकतील. परंतु जर ते फाटे कट केले तर ते स्वतःहून फळ देऊ शकतील का? नाही देऊ शकणार, नाही का? आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्या पक्वतेकडे जाण्या अगोदर मूळ काय आहे ते आपण समजून घ्यावं, स्रोत काय आहे ते आपण समजून घ्यावं. कारण तो स्रोत जर आपल्याला समजला तर आपण तिकडं फलदायी जीवनाकडे वाटचाल करू शकू, नाही का? आपण तिथपर्यंत वाटचाल करू शकतो. आणि म्हणूनच ख्रिस्ती जीवनाचा स्रोत कोण आहे? स्वतः ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्याला मुख्य कोनशिला सुद्धा म्हटलेला आहे. कोनशिला माहिती आहे ना? कोनशिला पाया बांधणी सुरू होत असताना असा एक दगड ते बांधणारे जे आहे ते शोधतात, ज्याद्वारे चारही दिशेला आपल्याला तो पाया जो आहे तो जोडला जाऊ शकेल आणि तो पाया जो आहे तो मजबूत होऊ शकेल. पूर्ण पाया नाही तर तो दगड असा आहे जो पायाची सुरुवात आहे आणि तो पाया भरणारा आणि पाया बांधणारा आहे. कोण शिला? त्याच प्रकारे ख्रिस्त आहे. ख्रिस्ती जीवनाचा अल्फा ओमेगा तो आहे, बरोबर? तोच प्रारंभ आणि शेवट आहे. त्याच्याशिवाय ख्रिस्ती जीवनच नाही. तो मुख्य कोणशिला आहे, तो महान आणि मुख्य तो स्रोत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यात अगोदर त्याचं मूळ पाहिलं, त्याचा स्रोत पाहिलेला आहे. आणि तो स्रोत कोण आहे? ख्रिस्तामध्ये आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. ख्रिस्ती परिपक्वतेसाठी ठरणारे अडखळणं काय आहेत? आता काय अडखळणं ठरतं? प्रौढतेकडे येण्या अगोदर मी 15 वर्ष झाले मी ख्रिस्ती आहे, किंवा मी 20 वर्ष झालो मी ख्रिस्ती आहे, मी 50 वर्ष झालो मी ख्रिस्ती आहे, परंतु खऱ्या रीतीने मी ख्रिस्तामध्ये किती मुळावलेलो आहे ते महत्वाचं आहे. मी जर 15 वर्ष झालेलो आहे तर माझी जी क्षमता आहे ख्रिस्ताबद्दल,
माझी जी विचार करण्याची पद्धत आहे ख्रिस्ताबद्दल, माझा जो दृष्टिकोन आहे ख्रिस्ताबद्दल, त्या प्रकारे दिवसेंदिवस वाढत आहे का? कारण सरते शेवटी देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे, बरोबर, त्याचं वचन दिलेलं आहे, आणि या सगळ्याचा उद्देश काय आहे? ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे आपण बनावं. नवीन प्रतिमा समोर ठेवलेल्या आपल्या. आदामाने पहिली प्रतिमा डागाळली, दुसरा शेवटचा आदाम, ती प्रतिमा आपल्या समोर आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला घडायचं आहे, बनायचं आहे. तर मग आपल्याला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की अडखळणं काय ठरू शकतात. क्लिक करा. ओके, चेंज होतं. ओके, एक मिनिट. ओके ओके, डन झालं. ओके, तर काय अडखळणं ठरू शकतात आध्यात्मिक वाढीसाठी, त्याकडे आपण थोडं विचार करूया. सगळ्यात अगोदर, सगळ्यात पहिलं अडखळण जर आपण पाहिलं तर जे आपल्याला पुष्कळ ठिकाणी पाहायला भेटतं, मी म्हणत नाही आपल्यामध्ये असेल ते म्हणून, नाही का, तर ते अडखळण आपल्याला पुष्कळ ठिकाणी पाहायला भेटतं, आणि ते म्हणजे आपल्या बंधूवर प्रीती न करणं. सगळ्यात पहिलं अडखळण ते असू शकतं. का बरं हे अडखळण असेल आपल्या परिपक्वतेला वाढण्यासाठी? पहिले योहान 2 अध्याय वचन 10 आपल्याला सांगतं, आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळण नसते, पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. मी ज्यावेळेस माझ्या बंधूचा द्वेष करतो, मला त्याच्याकडून शिकायला आवडणार नाही, मला त्याचं जीवन पाहायला आवडणार नाही. आणि लक्षात घ्या, ख्रिस्ताची मंडळी, त्याला शरीर म्हटलेलं आहे. एका शरीराचे आपण वेगवेगळे अवयव आहोत आणि ते एकमेकांना जोडल्या गेलेले आहेत. आपण एकमेकांकडे पाहून वाढतो, एकमेकांबद्दल आपण शिकतो, बरोबर. देवाने त्याची सेवक दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देणारे आहेत, बरोबर. परंतु इथं मात्र ज्यावेळेस ह्या गोष्टी घडतात, तिथं मात्र आपल्याला पाहायला भेटतं की वाढीच्या ऐवजी वेगळंच वाढतं, नाही का. आणि ही भयंकर गोष्ट आहे. जो ख्रिस्तावर प्रीती करतो तो बंधू वर्गावर प्रीती करेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण पाहिलं, ख्रिस्ताशी आपण जडलेला आहोत. मी ख्रिस्ती आहे म्हणतो, मी जर ख्रिस्ताने प्रवाहित आहे, मी जर म्हणतोय, तर ख्रिस्ताने जे केलं ते माझ्या हृदयात, माझ्या जीवनाद्वारे घडायला पाहिजे, बरोबर. जो ख्रिस्तावर प्रीती करतो तो बंधू वर्गावर प्रीती करेल, कारण ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, बरोबर. आणि त्या मंडळीचा आपणही एक भाग आहोत, आणि त्याने मंडळीसाठी तो आपला प्राण दिला, त्याने ती मोलाने विकत घेतलेली आहे. ख्रिस्त मंडळीकडे फार गांभीर्याने पाहतो, नाही का. आणि आपण सुद्धा त्या मंडळीचे जर एक भाग आहोत, तर आपण त्या मंडळीवर प्रेम करायला शिकलो पाहिजे, बरोबर की नाही. आणि जर आपण प्रेम करतो एकमेकांवर, ते आपल्याला एकमेकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी एक कारण होतं. दुसरं कारण काय ठरू शकतं बरं? आहे का स्क्रीनवर आपल्या समोर? मी एका ठिकाणी एका फॅमिलीमध्ये जरा प्रॉब्लेम चालू होता, आणि त्या बंधूला आम्ही थोडं समजवण्याचा प्रयत्न केला, वैवाहिक जीवन काय आहे, कौटुंबिक जीवन काय आहे त्याबद्दल. आणि नंतर आम्ही विभक्त झालो, आणि काही काळानंतर माझ्या ते लक्षात पण नाही. आणि त्याला काय झालं की मी रोज आत्मिक मनन पाठवायचं, आणि आत्मिक मनन पाठवल्यानंतर तो रोज ते वाचायचा, आणि त्याने एक दिवस मेसेज केला, पाळक साहेब म्हणे तुम्ही मुद्दाम होऊन या गोष्टी मला पाठवतात, नाही का. तुम्हाला माहिती आहे ना ह्या गोष्टी माझ्या जीवनात घडतात, आणि तुम्ही त्याच गोष्टी मला पाठवता, तुम्ही मला मुद्दाम टोचून बोलता, नाही का. त्याला म्हटलं नाही बाबा, माझ्या तर डोक्यात पण नाही ते काय, मी फक्त सरळ सरळ वचन तुला पाठवत आहे, आणि जर त्या वचनाने तुला टोचली लागत आहे, तर तू इथं असा विचार करायला पाहिजे, का बरं देवाचं वचन मला इथं टोचणी लागत आहे, कारण मला इथं सुधारणं गरजेचं आहे, कारण देवाचं वचन सुधारणुकीसाठी सुद्धा आहे, बरोबर की नाही. आणि पुष्कळदा काय होतं, ज्यावेळेस देवाचा सेवक त्याच्या आत्म्याने देवाच्या वचनाची घोषणा करतो, देवाचं वचन गाजवितो,
आणि त्यावेळेस जर माझ्या हृदयाला ते वचन टोचणी लावत आहे, तर तिथं मला सुधारायला पाहिजे. ना की मी जर असं म्हटलं माझं मन, अरे पाळक साहेबांनी मला मुद्दामच बोलले नाही का, ते पाळक साहेब मला टोचून बोलतात मुद्दाम. हे कारण ठरतं आपली आध्यात्मिक परिपक्वता होत नाही. कारण देवाच्या वचनाचं हे सुद्धा काम आहे, सुधारणं. हे आपण कधीच विसरू नये. दोष दाखविणं, तिमोथेला दुसरं पत्र 3 अध्याय आपण बारकाईने वाचला तर देवाचं वचन काय करतं बरं? दोष दाखवित, सुधारत, नीती शिक्षण देत, बरोबर की नाही? आणखी काय? बोध करतं. आपल्याला बोध आवडेल, नीती शिक्षण आवडेल, परंतु दोष दाखवणं आवडणार नाही, सुधारणं आवडणार नाही. का बरं? कारण अजूनही माझं मन कठीण आहे आणि ते मला प्रभूमध्ये वाढण्यासाठी अडखळण करेल. म्हणून देवाचं वचन ज्यावेळेस मला सांगतं की इथं सुधारायला पाहिजे, माझे कोणतेही विचार असो, मी देवाच्या वचनाच्या वर नाही बांधू शकणार. ते किती मोठे विचार असू द्या, मला त्या देवाच्या वचनाच्या अधीन माझे विचार सोडायला पाहिजे. ते गरजेचं आहे. देवाचं वचन दुधारी तलवार आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून ते भेदणारच, सांधे भेदणारच ते, बरोबर की नाही? आणि ते आपण स्वीकारणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी एक कारण आपण पाहू शकतो जे आपल्या परिपक्वतेसाठी अडखळण ठरू शकतं, आणि ते म्हणजे काय? जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करणं, बरोबर की नाही? सगळ्या गोष्टीसाठी वचन आपल्याला आधार आहे. 2 योहान 2 अध्याय वचन 15-16 काय सांगतं? जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी. देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी. पुष्कळ मंडळ्या यामुळे लयास गेलेल्या आहेत. पुष्कळ ठिकाणे देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराची फुशारकी. चर्चमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टींवर फार विचार केला जातो नाही का? कुठं मी चर्चमध्ये आल्यानंतर माझं मन कुठं पाहिजे? देवाचं वचन काय सांगतंय, आज काय येणार आहे वचन, मी त्याच्यासाठी तयार पाहिजे. मी अगोदरच घरापासून प्रार्थना करणं सुरू केलं पाहिजे. देवा, आज तू मला तुझ्या वचनातून काय बोलणार आहेस, त्यासाठी माझं मन तू तयार कर. तुझ्या सेवकाला तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने उभं कर. आणि प्रभू, तुझ्या वचनाकडे जाण्यासाठी माझं मन तू अधिक आतुरलेलं कर. ज्यावेळेस मी तुझ्या मंदिरात पाऊल टाकेल त्यावेळेस माझ्या मनात केवळ तुझ्या पुत्राबद्दल, तुझ्याबद्दल आणि केवळ तुझ्या लोकांबद्दल विचार असू दे. पण काय होतं माहिती आहे? पुष्कळदा काय होतं? याने कोणता ड्रेस घातला, याने काय केलं, त्याने काय केलं. पाळक साहेब तोपर्यंत बसलेत की अभ्यास करतात किंवा काय ती वेळ होते नाही. पुष्कळदा हे सुद्धा आपल्यासाठी घातक ठरू शकतं. त्यानंतर आणखी एक कारण आहे, हे अगदी स्पष्ट कारण आहे नाही का? पुष्कळदा आपल्याला वाटतं काय, किंवा मी म्हणजे तुमच्याबद्दल नाही बोलत, मी जे आतापर्यंत पाहिलं त्याबद्दल बोलतो. मी अगोदर जिथं सेवा करत होतो तिथं लोक म्हणायचे की नाही, गीतं तर चाललेत, आता जाऊ, अजून वचन यायला अजून फार वेळ आहे नाही का? वेळेला न जाणं चर्चला नाही का, हे सुद्धा एक कारण आहे की आपली आध्यात्मिक परिपक्वताकडे आपण वाटचाल करत नाही. का बरं? कारण आपल्याला संतगणांमधील सहभागिताच आवडत नाही. म्हणूनच मी म्हणतो, मी जातो, मी फक्त वचन ऐकेल, मी लगेच जाईल निघून, मला नको रे बाबा, जास्त वेळ नाही थांबायचं मला. आणि मी जाताना कसं जाईल, अजून गाणे चालू असतील नाही का, आणि मग गाण्याचा आवाज ऐकू येतोय ना, तो पण थांबू इथंच नाही का, गाण्याची काय गरज नाही. अरे देवाच्या मंदिरात अगदी सुरुवातीच्या प्रार्थनेपासून शेवटच्या आधी आशीर्वादापर्यंत पूर्णपणे ही देवाची सहभागिता आहे, देवाच्या लोकांची सहभागिता आहे. आणि मी काय करतो की ते टाळण्याचा प्रयत्न करतो, आणि
ते आपल्या परिपक्वतेसाठी घातक ठरू शकतं. पुढचं कारण काय? प्राधान्य आम्ही कशाला देतो? कशाला आम्ही प्राधान्य देतो? मी आठवड्यातून एक दिवस मंडळीमध्ये येतो, बरोबर? 1 तास, 2 तास, 3 तास मी काय घालवतो, बरोबर? त्याच्यानंतर आठवड्यातील माझा वेळ मी कसा घालवतो? आठवडाभर मी किती वेळ वैयक्तिक प्रार्थना, वचन वाचन, त्यावर मनन करणं, त्यामध्ये मी घालवतो. जरी मी कामाला जातो तरी पहा, हे काम देवाने मला जगण्यासाठी, माझ्या परिवारासाठी दिलेलं आहे, परंतु मी त्या स्थितीमध्ये सुद्धा कसा वेळ देतो मी देवाला? आठवड्याच्या मध्यात असणारे बायबल स्टडी, बायबल अभ्यास, त्याच्यासाठी मी वेळ काढतो का? मी इतकं कामात व्यस्त होऊन जातो, पाळक साहेब मला काम आहे, नाही का, आज मी नाही येऊ शकणार. माझ्यासाठी प्रायोरिटी काय आहे? आता रविवारचं चर्च आलंय आणि आपल्या पत्नीने पतीला म्हटलंय की अहो तुम्हाला आठवडाभर सुट्टी नसते, आज सुट्टी तुम्हाला, आपण कुठंतरी फिरायला जाऊ, चर्चला कशाला जायला पाहिजे आज, नाही का, नको जायला आज चर्चला. काय निवडणार तुम्ही? तुमचं प्राधान्य काय आहे? काय प्राधान्य आहे? पुष्कळदा आपण म्हणतो अरे ठीक आहे, असं का, बरोबर तू बोलतेस ना, बरोबर, कारण आठवड्यातून एकच दिवस सुट्टी, त्याच्यात पण तिथं जाऊन बसा कशाला, नाही मग मी बाहेर जातो. हे सुद्धा फार कठीण आहे. मला माझं प्राधान्य समजणं गरजेचं आहे. मॅच आहे फार, नाही का, महत्वाची, आणि मग त्या दिवशी चर्च आहे, मला काय करायला पाहिजे? माझं प्राधान्य काय आहे? ती मॅचच मला पाहता आली नाही तर कसं होईल बघ? एका क्षणात श्वास जातो, नाही का, अगदी स्पष्ट आहे. म्हणून माझं प्राधान्य काय आहे मला समजणं गरजेचं आहे. पुष्कळदा वचन स्वीकारण्यासाठी मन कठीण करणं हे सुद्धा परिपक्वतेसाठी एक कारण ठरतं, नाही का. आणि ज्याच्याबद्दल प्रभूने सांगितलं मत्ते 13व्या अध्यायामध्ये वचन 4 मध्ये, की तो म्हणतो की पेरणारा जो आहे पेरत आहे, आणि पेरत असताना काही बी वाटेवर पडलं, ते पाखरांनी खाल्लं. आणि तो कोण आहे म्हणे? त्याचं उत्तर वचन 19 मध्ये दिलंय की ते अशा प्रकारचे आहेत ज्यांना देवाचं वचन ऐकायला नको. ते वचन तो ऐकतोय, ते मंडळीत येत आहेत, बरोबर, ते वचन ऐकत आहेत, परंतु त्यांना ते स्वीकारायचं नाही. ते म्हणतात की नाही, ते आमच्यासाठी नाहीये, ते त्याच्यासाठी आहे, ते माझ्यासाठी नाही, ते त्याच्यासाठी आहे. बघा ते बरोबर, त्याच्यासाठी, त्याच्यासारखंच बोलला बाबा, नाही का. आणि हे सुद्धा कठीण आहे. दुसऱ्या प्रकारचे अंतःकरण, खडकाळीवर पडलेली, नाही का, ते बी, उतावळं अंतःकरण, माहित आहे ना. हे सुद्धा आपल्याला मंडळीमध्ये पुष्कळदा पाहायला भेटतं. मत्ते 13 आणि वचन 5 मध्ये काही बी खडकाळीवर पडलं म्हणे, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळं ते लवकर करपून गेलं. असा कोणता व्यक्ती आहे बरं मग? ज्यावेळेस त्याच्यावर सूर्य आला, सूर्य तर सर्वांवरच उगवतो, नाही का, परंतु तो सूर्य जिथं मुळच नाही ना, त्याच्यासाठी घातक आहे, बरोबर की नाही. पाया नसलेलं घर त्याच्यासाठी वादळ घातक आहे, परंतु तिथं जर मजबूत पाया आहे त्या घराला, तर वादळ त्या घराला काहीच करू शकत नाही. हेच गरजेचं आहे. आणि पुष्कळदा इथंच अनेकदा आपण फसतो. आपण काय करतो, फार उतावळीने वचन ऐकतो पुष्कळदा, अरे वा पाळक साहेब आजचा मेसेज खूप सुंदर होता, खूप छान, परंतु ज्यावेळेस माझ्या जीवनावर काही प्रसंग येतो, ज्या प्रकारे ते ऊन येतं आणि त्याला मूळ नसल्यामुळे ते करपून जातं झाड, तशाच प्रकारे काहीतरी मला असा प्रसंग येतो, आणि त्यावेळेस मी त्याच्यामध्ये इतका व्यस्त होऊन जातो की तिथं मात्र काय होतं माहितीये का, ती वाढ होत नाही. त्यानंतर वचन स्वीकारतं. आणखी एक जमीन सांगितली बा, काटेरी झुडूप त्याच्यामध्ये पडलेलं, ते वचन स्वीकारतं, परंतु आणखी काय बरं, आजूबाजूची चिंता, अरे हे काय म्हणणार, तो काय म्हणणार, माझ्या कुटुंबातील, माझ्या लेकरांची, आता हे ते काय 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 मी सगळी चिंता करत बसतो, नाही का. आणि काय होतं, पाळक साहेबांनी ते वचन मला सांगितलंय, केव्हाच मी विसरून गेलोय. त्याची वाढ होणार आहे का आपल्या हृदयात? नाही होणार. ही भयंकर गोष्ट आहे, ही भयंकर
विचित्र बाब आहे. आणि हे काही कारण आहेत जे आपल्या परिपक्वतेसाठी अडखळण ठरू शकतील. बाळासाहेब झाले का 45 मिनिटं? आहे का अजून? ठीक आहे, मला सांग. 10-15 मिनिटं. ओके. पुढची बाब आपण महत्वाची शिकणार आहोत. आता परिपक्वतेचं महत्व काय आहे? ख्रिस्ती परिपक्वतेचं महत्व काय आहे? समोर चित्र दिसते तुमच्या. कसं वाटतं या चित्राकडे पाहून? काय वाटतं तुम्हाला? कोणत्या चित्राकडे पाहून तुम्हाला आनंद वाटतो? त्या दुसऱ्या का? ही सत्यता आहे. आज अनेक ठिकाणी ही सत्यता आहे. म्हणूनच इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की अरे, तुम्ही आतापर्यंत शिक्षक व्हावायच पाहिजे होता, नाही का? तुम्हाला जड अन्न पचायला पाहिजे होतं, परंतु अजूनही तुम्ही कुठं आहात? अजून मला ख्रिस्त मुळापासून समजलाच नाही. आज मी 50 वर्ष म्हणतो ख्रिस्ती आहे, 20 वर्षापासून मी ख्रिस्ती आहे, परंतु मी ख्रिस्ताच्या ज्ञानात किती वाढलोय, ख्रिस्ताच्या कृपेत मी किती वाढलोय, देवाच्या वचनात मी कसा वाढत आहे? नाही. मला अजूनही ते बालिश पण आवडतं, मला अजूनही ते विचार आवडतात, नाही का? आणि ते एक भयंकर बाब आहे. आणि ही सत्यता आहे देवाच्या प्रिय लेकरांनो, ही सत्यता आहे. आज ही भयंकर गोष्ट आहे, नाही का? ही आनंदाची गोष्ट नाहीये, ही गंभीर त्याने विचार करण्याची बाब आहे. हे चांगलं दिसणार नाही, फार विचित्र आहे, बरोबर की नाही? आणि ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा हे विचित्रच असणार आहे. का बरं? कारण ज्या प्रकारे ही गोष्ट जर पाहिली तर आई वडिलांना वाईट वाटेल, बरोबर? परंतु मग त्याच प्रकारे आपला स्वर्गीय पिता जो आहे त्याने सुद्धा आपल्यामध्ये असंच पाहिलं तर कसं वाटेल बरं? चांगलं वाटेल का? नाही वाटणार. अरे, त्याच्यासाठी मी वचन दिलं, त्याच्यासाठी मी विश्वसनीय सेवक दिले, त्याच्यासाठी चांगली मंडळी दिली मी सुदृढ, परंतु अजून त्याची अवस्था त्या दुसऱ्या चित्राप्रमाणे आहे. बघा, या चित्राप्रमाणे आहे दुसऱ्या, बरोबर की नाही? ही भयंकर गोष्ट आहे. आणि म्हणून आध्यात्मिकतेमध्ये वाढणं गरजेचं आहे. म्हणूनच डोंगरावरील प्रवचनामध्ये त्याचा सारांश देत असताना प्रभूने काय म्हटलं माहिती आहे तुम्हाला? अनेक गोष्टी त्याने बोलल्या. आणि सरते शेवटी तो म्हणतो, ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. ख्रिस्ती परिपक्वतेचं आपण पाहतो की जे महत्व आहे ते काय आहे? स्वर्गीय पिता जसा पूर्ण आहे तसं आपण पूर्ण व्हावं. कसं होणार आहे मग ते पूर्ण? कसं शक्य आहे ते, आहे का? आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये फळांपेक्षा कृपादानांवर फार भर दिला जातो, चमत्कारावर फार भर दिला जातो, नाही का? सगळ्यात अविभाज्य भाग झाला आज अनेक मंडळांचा. काहीतरी वेगळ्या गोष्टीकडे जास्त वेळ घालवणं, नाही का, तो एक महत्वाचा भाग झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालं माहितीये का? आपण ख्रिस्ताने जे म्हटलंय त्याच्याकडेच आपण दुर्लक्ष केलंय, नाही का? काय म्हटलं बरं ख्रिस्त खऱ्या रीतीने? तुम्ही विपुल फळ दिल्याने, तुम्ही, आपण म्हणूया जोराने, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचं गौरव होतं आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. पण काय घडतंय? फळाच्या ऐवजी मला फक्त चमत्कार पाहिजे, मला फक्त कृपादान पाहिजे. फळ काहीच नाही दिसत. आणि जर फळ नाही तर देवाचं गौरवच नाही हो. देवाचं गौरवच मी नाही करत आहे. आणि जर देवाचं गौरव नाही तर माझा उद्देश काय आहे? मी ख्रिस्ती असण्याचा उद्देश काय आहे? त्याचा उपयोग काय आहे? काहीच नाही. ओके. तर मग ज्यावेळेस आपण त्या फलदायीपणाबद्दल शिकतो तर असा प्रश्न उपस्थित होतो की बघ, ही फलदायी जीवन कशा प्रकारे आहे? मी कसा फळ देणारा ख्रिस्ती होऊ शकतो? आता फळ देणारा म्हणजे आपल्याला काय सफरचंद किंवा काय दुसरे फळ आपल्याला येईल असं नाही. आपल्या जीवनातून ख्रिस्त प्रदर्शित होणं, ख्रिस्ताचे गुण प्रतिबिंबित होणं, नाही का? आणि त्याच्यासाठी पहिली पायरी काय बरं? ख्रिस्त देतो तिथं.
का बरं आणि मी कसं फळ देऊ शकतो? सगळ्यात अगोदर वचन 7 सांगतं, 15वा अध्याय वचन 7, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली. सगळ्यात मूळ कारण हे आहे, जर मला फलदायी ख्रिस्ती जीवन जगायचं आहे तर ख्रिस्ताची वचनं माझ्या हृदयात पाहिजे. म्हणूनच पौल म्हणतो की देवाची वचनं तुमच्यामध्ये भरपुरीने राहू. जर ख्रिस्ताची वचनं माझ्यामध्ये आहे तर ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, आणि जर ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तर मी माझ्या जीवनाद्वारे ख्रिस्ताला प्रतिबिंबित करीन. माझ्यातून ते फळ दिसणार आहे. सगळ्यात पहिली पायरी ही आहे, बरोबर? जर मी ख्रिस्ताच्या वचनाला स्थान देत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये नाही. कारण पूर्ण पवित्र शास्त्र ख्रिस्ताबद्दल आहे. ते कसं ख्रिस्ताबद्दल आहे आपण पुढे शिकणारच आहोत. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, काय झालं प्रॉब्लेम? ओके, दुसरी पायरी. ओके, झालं ना? हा, तर दुसरी पायरी आपल्याला इथं पाहायला भेटते योहान 15वा अध्याय वचन 9-10 मध्ये, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. आता तो म्हणतो मी पित्याने प्रीती केली तशी मी तुमच्यावर प्रीती केली, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. आता मग पुढे तो तर्कवाद करतो आणि पाहतो, दाखवतो की माझ्या प्रीतीत राहणं म्हणजे काय आहे. तो म्हणतो आता बघा, मी पित्यावर जर प्रीती केलेली आहे तर तो म्हणतो की मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, बरोबर? मग आता तो म्हणतो जर तुम्हाला माझ्या प्रीतीत राहायचं आहे तर तो म्हणतो की तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. अगदी सिंपल आहे. पहिली पायरी देवाचं वचन आपल्या हृदयात असणं, दुसरी पायरी त्याचं आज्ञापालन करणं, बरोबर की नाही? म्हणूनच फक्त प्रभुजी प्रभुजी म्हणणं आणि वर्तन करणं याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचाच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही. यहूदा इस्करियोत 3.5 वर्ष ख्रिस्तासोबत होता, बरोबर? आणि मला असं वाटतं की जर इतर प्रेषितांना जितकं ज्ञान होतं तितकं त्याला पण असावं, कारण तो अगदी त्याच्या सोबत होता. परंतु फक्त ते ज्ञान, फक्त ते बोलणं, बाह्य दिसणं हेच त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यास पात्र नाही. कारण त्याची ख्रिस्तावर प्रीती नव्हती. त्याची ख्रिस्तावर प्रीती नव्हती म्हणूनच त्याने त्याला धरून दिलं. आणि आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये हेच होत आहे. कारण माझी देवाच्या वचनावर जर प्रीती नाही, जर मी देवाच्या वचनाचा कंटाळा करतो ऐकण्यासाठी, मला फार कठीण वाटतं. वर्शिप चालू असताना मी फार आवेशी दिसतो, परंतु ज्यावेळेस देवाचं वचन येतं त्यावेळेस मला कठीण वाटतं जास्त वेळ ऐकण्यासाठी. पाळक साहेब खूपच वेळ घेता राव तुम्ही, मला फार कंटाळा येतो, नाही का? नाही, माझी ख्रिस्तावर प्रीतीच नाहीये जर मी ख्रिस्ताचं वचन ऐकू शकत नाही तर. हे अगदी स्पष्ट आहे, परखड आहे, हे सत्य आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. पुढे तिसरी पायरी काय बरं? पहिली पायरी ख्रिस्ताचं वचन आपल्या हृदयात, दुसरं पायरी आपण पाहिली काय? आज्ञापालन. आणि तिसरी पायरी योहान 15वा अध्याय वचन 12 मध्ये, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रीतीबद्दल तो म्हणतो मी पित्यावर प्रीती करतो, त्या प्रकारे मी तुमच्यावर प्रीती केली, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. आता पुढे तो काय म्हणतो? जशी मी तुमच्यावर प्रीती केलेली आहे तशी तुम्ही. हा प्रश्न आपल्याला विचारणं गरजेचं आहे. मी देवाचं वचन ऐकतो, ते माझ्या हृदयात आहे, काय मी त्याप्रमाणे आज्ञापालन करतो का? आणि जर मी त्याप्रमाणे आज्ञापालन करतो तर तिसरी बाब मला माहित आहे की मी जर ख्रिस्तावर प्रीती करतो तर मी त्याचं वचन ऐकेल, आणि जर मी ख्रिस्तावर प्रीती करतो तर मी त्याच्या वचनाचं आज्ञापालन करेल, आणि जर मी ख्रिस्तावर प्रीती करतो तर मी इतरांवर सुद्धा प्रीती करेल. परिपक्वतेसाठी हे एक महत्वाची बाब आहे आणि हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. परिपक्वता फलदायी बनवते, नाही का?
जितकं मी दिवसेंदिवस प्रभूमध्ये वाढणार तितकं माझ्या जीवनातून ते फळ दिसणार आहे. ते फळ काय आपण पुढे पाहणार आहोत नाही का. मग जी आपल्याला पाहायला भेटतं की ज्यामधून फळ निघत नाही असं जे जीवन आहे ते निष्फळ जीवन, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की ते कसं आहे बरं, ख्रिस्त विरहित आहे नाही का. सोपं आणि सिंपल हे विचार आहेत. जर ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तर त्याची वचनं माझ्यामध्ये पाहिजे. जर त्याची वचनं माझ्यामध्ये आहेत तर मी ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणार आहे. आणि जर मी ख्रिस्ताच्या आज्ञा पाळत आहे तर मी एकमेकांवर प्रीती करणार आहे. परंतु या सगळ्यांमध्ये ख्रिस्तच माझ्यामध्ये नाही तर मी निष्फळ जीवन जगत आहे. आणि निष्फळ जीवन कसं आहे, वाचा बरं. कोणी वाचतं का एखादं जोराने? योहान 15 वचन 2, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. वचन 6, योहान 15 वचन 6, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, ख्रिस्त म्हणतो माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात, तो वाळून जातो. आणि तसले फाटे सरते शेवटी काय आहे? अंतिम न्याय, नरक अंतिम आहे. अगदी स्पष्ट आहे नाही का. फार परखड आहे परंतु सत्य आहे. आणि हे आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे कारण हे देवाचं वचन आहे. बरोबर की नाही. आणि म्हणून जर मला असं वाटतं की मी ख्रिस्तावर प्रीती करतोय तर मला आता स्वतःला चाचवून पाहायला पाहिजे, ख्रिस्ताची वचनं माझ्या हृदयात आहेत का. आणि जर मला असं वाटतं की ख्रिस्ताची वचनं माझ्या हृदयात आहेत तर मी ते आज्ञापालन करत आहे का. आणि जर मला असं वाटतं की आज्ञापालन करत आहे तर त्या आज्ञापालनाची पायरी कुठून आहे बरं? मी देवावर प्रीती करतो. दुसरी, मी एकमेकावर प्रीती करत आहे का. जर ह्या गोष्टी नाही तर ख्रिस्तच माझ्या हृदयात नाही. आणि जर ख्रिस्तच नाही तर माझं जीवन हे फलदायी नाहीये. आणि जर माझं जीवन फलदायी नाही तर मी ख्रिस्ताच्या मंडळीपासून बाहेर आहे. जरी मी देहाने मंडळीमध्ये येतो तरी मंडळीचा माझा कोणताच संबंध नाही. माझा शेवट नरक आहे. हे फार परखड आहे, फार परखड आहे. आणि हे विचार करण्याजोगा आहे. ख्रिस्त विरहित बाह्य धार्मिकता निष्फळ आहे. माहिती ना आपल्याला. ख्रिस्त एकदा सकाळी शिष्यांसोबत जात असताना शेवटच्या आठवड्यातील ही बाब आहे. बरोबर. अगदी आता वधस्तंभाकडे वाटचाल आहे, यरुशलेमेकडे तो निघालेला आहे. आणि आपल्याला माहित आहे की जात असताना त्याला भूक लागली म्हटलेलं आहे. आणि त्याने पाहिलं समोर बाहेरून लांबून त्याला एक झाड दिसलं अंजिराचं. बरोबर. किती सुंदर ते झाड त्याला दिसलं. आपल्याला माहित आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस त्या झाडाला पालनं खूप यायची, पालवी, त्या पालवीच्या आत फळ लपलेलं असायचं पुष्कळदा. आणि पहा, ख्रिस्त ज्यावेळेस बाहेरून पाहतो खूप सुंदर ते झाड आहे आणि त्याला माहित आहे की इथं मला काहीतरी भेटायला पाहिजे. आणि म्हणून तो त्या अपेक्षेने जवळ जातो आणि जवळ जाऊन पाहतो तर एकही फळ नाही. ख्रिस्ताने काय केलं? काय केलं ख्रिस्ताने? देवाला निष्फळ जीवन आवडत नाही. तुम्हाला माहिती आहे का हे चित्र कुणाचं होतं? हे चित्र कुणाचं होतं? कुणाला हा संदेश होता ख्रिस्ताचा? हे झाड वाळणं इस्रायल लोकांना होता. कारण ख्रिस्ताच्या काळामध्ये ते जे धार्मिक यहुदी पुढारी होते ते फक्त बाह्य धार्मिकतेवर जगणारे होते नाही का. म्हणूनच ख्रिस्त पुष्कळदा गुप्त प्रार्थनेबद्दल बोलतो, गुप्त उपवासाबद्दल बोलतो. बरोबर. तो काय म्हणतो? ढोंग्यांसारखे होऊ नका. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस, तुम्ही उपवास करता त्यावेळेस तुम्ही ढोंग्यांसारखे होऊ नका. का म्हणतो असं तो? कारण ज्यावेळेस ते प्रार्थना करायचे त्यावेळेस ते चव्हाट्यावर जाऊन प्रार्थना करायचे, त्यावेळेस ते काहीतरी बडबड करायचे जेणेकरून लोकांनी पाहायला पाहिजे. ज्यावेळेस ते उपवास करायचे त्यांचा तो दिवस इतर दिवसांपेक्षा फार वेगळा असायचा, जेणेकरून जाताना येताना ख्रिस्त का बरं तिथं म्हणतो तू उपवास करत असताना तू काय कर म्हणे? डोक्याला तेल लाव. आता इथपर्यंत सांगण्याची काय गरज आहे ख्रिस्ताला? कारण यहुदी धार्मिक पुढारी काय करायचे, ज्यावेळेस ते उपवास करायचे त्यावेळेस ते डोक्याला तेल नव्हते लावत. त्यावेळेस ते इतकं विरूप चेहरा करायचे, म्हणायचे म्लान मुख होता म्हणे तुम्ही त्यावेळेस नाही का. ते विरूप चेहरा करायचे आणि ते फार दुःखित व्हायचे
आणि दुःखीत होऊन लोकांमधून जायचे आणि लोकांमधून चालत असताना, का रे बाबा तुला काय झालंय आज? आज माझा उपवास आहे. याला म्हणतात बाह्य धार्मिकता. ख्रिस्त म्हणतो हे ढोंग्यासारखं आहे, हे निष्फळ जीवन आहे, हे निष्फळ जीवन आहे. आणि त्या झाडावरून सांगितलं की यस, तुम्ही फार बाहेरून डवरलेले दिसता, फार सुंदर दिसताय, परंतु फळच नाहीये. खरं ख्रिस्ताचं जीवन समजलेलंच नाहीये. काय होणार आहे अंतिम? ते वाळून गेल्याशिवाय राहणार नाही. आपण इथे एक 5 मिनिटं थांबू.